कधीच दिसणार नाही की एक फॉरेनर बाई आणि तिच्या इथे असा एक काहीतरी पट्टा आहे, मार्क आहे. वर यू बॉर्न विथ इट? नो. लहानपणापासून होती नाही. इफ यू सी मॅरेज नंतर तर हे प्रेग्नन्सीमध्ये येतात. हे डाग असे दे आर प्रेग्नन्सी रिलेटेड असतं, हार्मोनल चेंज रिलेटेड असतं. प्लस आपण जे उन्हात फिरतो, सो द सन डॅमेज कॉजेस इट. अनफॉर्च्युनेटली हे जे तू आत्ता मगाशी म्हटली ना की काहीच करायचं नाही, नो नो, त्याच्यात कौतुक काय आहे की नाही आम्ही काही काय, आय डोंट अंडरस्टँड की त्याच्यात कौतुक काय आहे. मग तुम्ही लग्नांना गेल्यावर मग तुमचे ते छान लाखात असेलच आजकाल सोनं, 1 लाखाचं गळ्यातलं घालायचं, ऍटलीस्ट 20,000ची साडी. तुम्हाला त्या दागिन्यां ह्याची गरज नाही. इफ युअर स्किन इज गुड. आपण आलिया भट्ट वगैरे बघतो, ती शी लुक्स ब्युटिफुल. शी इज वेअरिंग हर स्किन. वेअरिंग म्हणजे काय की तिने ती स्किन घातली आहे, तिने तेवढं त्याचं केअर करते म्हणून. हो, आणि ती स्किन एवढी सुंदर असल्यावर तुम्हाला दागिन्यांची गरज नाही किंवा काही नाही. ऑफकोर्स, बट बिंग अन इंडियन आय लव्ह, म्हणजे आज पण मी मस्त अशी तयार, आय लव्ह द फॅक्ट दॅट आय एम अन इंडियन अँड आय कॅन वेअर झुमकाज अँड आय कॅन वेअर ऑल दिस. इन ऍडिशन जर सगळ्यांनी छान स्किन पण हे केलं, वाय नॉट. सी, ऍज इंडियन इफ यू सी, वी लव्ह टू ड्रेस अप. आपल्याकडे किती ओकेजन्स असतात, आपण छान तयार होतो कुठे काय. त्याच्यात जर इफ युअर स्किन इज गुड, तुम्ही थोडंच फाउंडेशन लावून यू स्टील लुक